आठवणी जातात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, आठवणी न काही बोलता निघून पण जातात, तरी आयुष्याच्या शेवटी आठवणीच राहतात, तरी आयुष्याच्या शेवटी आठवणी राहतात. या 3 वर्षात मी माझे अनुभव तर सांगणारच, पण एक कर्तव्यदर्शक विद्यार्थ्याच्या नात्याने मी माझ्या शिक्षकांचे देखील आभार मानतो. आज या 7वीच्या वर्गात आपला शेवटचा मेळावा मित्रांनो, पेपर झाले असतात तेव्हा आपण सर्वजण एकत्र जमलो असतो, तेव्हा शिक्षकांचे नाव कसे काढणार ते मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्र जमू कधीतरी, मित्र जमू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर, मित्र जमू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर, काढू आठवण शाळेच्या दिवसांची, मनसोक्त जगलेले भूतकाळी क्षणांची. आम्ही मित्र जमलो असतो तेव्हा त्यातला पहिला मित्र म्हणतो, हिस्ट्रीला आपल्याला कोण होते, शेवाळे टीचर त्यांचे नाव. हिस्ट्रीला आपल्याला कोण होते, शेवाळे टीचर त्यांचे नाव होते. लगेच दुसरा मित्र म्हणतो, सायन्सला आपल्याला कोण होते, ठाकरे सर त्यांचे नाव होते. सायन्सला आपल्याला कोण होते, ठाकरे सर त्यांचे नाव होते. होते थोडेसे हटके पण खोले होते सर्वांचेच मटके, होते थोडेसे हटके पण खोले होते सर्वांचेच मटके. सर घाबरलो तर तेव्हाही नाही, पण ते क्षण आठवणीतून कधीच जाणार नाही. एवढ्यात तिसरा म्हणतो, मॅथला ठाकरे सर कुठे गेले, मॅथला एवढ्या लवकर विसरले. ठाकरे सरांना विसरणं शक्य होईल का? सर तुमच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल का? तेवढ्यात चौथा म्हणतो, शेवाळे टीचर कुठे गेलाय, हिंदीला एवढ्या लवकर विसरले. शेवाळे टीचर शेवाळे टीचर होत्या त्या सर्वांच्याच आवडते. तेवढ्यात पाचवा म्हणतो, ते सर्व सोडा, सोनम टीचर लय भारी होत्या, लय मजेदार होत्या. इंग्रजीच्या त्या शिक्षिका होत्या. तेवढ्यात सहावा म्हणतो, मायबोली विषय त्यांचा मराठी होता. शिकवण रक्तात त्यांच्या नावाच्या त्या सोनम टीचर होत्या, पण आमच्यासाठी त्या आदर्श होत्या. शेवटी एवढंच सांगतो, हे वर्ष शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुखाचे समृद्धाचे जावो आणि तुम्ही सर्वजण यशस्वी शिकरावर राहो, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना. 7वी तसेच प्रत्येक वळणाला आपण संघर्ष करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक वळणाला आपण सक्षम असले पाहिजे आणि त्या संघर्ष करण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. आता माहित नाही कधी भेटू, आता तेव्हा भेटू जेव्हा नवे शिकतात. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण करतो.